पुण्यातील वाघोलीमध्ये भरधाव डंपरनं 9 जणांना चिरडलेलं आहे। फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलेलं आहे। तिघांचा जागीच मृत्यू झालाय। पुण्यातील वाघोलीच्या केसनंद फाट्यावर ही घटना घडली आहे। भीषण अपघात झाला, तर डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची पोलिसांची माहिती आहे। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। बालाजी, ही संध्याकाळी रात्रीच्या सुमारे 1:30च्या सुमारास सगळी भयंकर घटना घडलेली आहे। फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना या डंपरने चिरडलेले आहे आणि याचा जो चालक होता तो दारू पिऊन होता अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। पोलिसांनी चालकाला अटक केलेली आहे। 6 जण गंभीर जखमी आहेत। तिघांचा जागीच मृत्यू झालाय। खरं तर हा रस्ता जो आहे तो नेहमी रहदारीचा रस्ता असतो, अपघाताचा रस्ता म्हणून ओळखला जातो। मात्र ही सगळी चालकाची चूक आहे आणि चालकाने अचानक डंपर जो आहे तो फुटपाथावर घातला आणि मध्यरात्री घातल्यामुळे चालक झोपेत असण्याची सुद्धा शक्यता पोलीस वर्तवत आहेत। सगळा तपास जो आहे तो पोलीस करतायत। पोलिसांनी या चालकाला अटक केलेली आहे। एक खासगी कंपनीचं डंपर होतं, जे डंपर पुण्याकडे जात होतं आणि त्याच वेळी ही केशनंद फाट्यावर अतिशय भयानक घटना घडली। यामध्ये 2 बालकांचा आणि एका व्यक्तीचा जो मृत्यू झालाय आणि ते काका पुतणे असल्याची माहिती पोलिसांकडून दिली आहे। इतर 6 जे गंभीर जखमी आहेत त्यांना पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि पुढील तपास पोलीस करतायत। विक्रांत, खरं ही पुण्यातली भीषण घटना म्हणावं लागेल। पुण्यातील वाघोलीमध्ये भरधाव डंपरनं 9 जणांना चिरडलं। फुटपाथवर हे 9 जण झोपलेले होते आणि त्यावेळी त्यांना चिरडलं, तर तिघांचा यामध्ये जागीच मृत्यू झालाय। पुण्यातील वाघोलीच्या केसनंद फाट्याजवळ ही दुर्घटना घडलेली आहे। भीषण अशी दुर्घटना, तर डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची पोलिसांची माहिती आहे। बालाजी पोद्दार आहेतच आपल्यासोबत, आपले प्रतिनिधी। पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया। बालाजी, आता पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते? सोबतच या डंपरचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे। मालक कोण होते, या डंपरचा मालक कोण आहे, या संदर्भातला काही तपशील येतोय का? बिल्डकॉन नावाची जी एंटरप्राइजेस कंपनी आहे तिचं हे डंपर आहे, कंपनीच्या नावावरचं आहे। त्यामुळे याच्या मालकाचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय। त्याचबरोबर या चालकावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि आणखी हा डंपर कुठून येत होतं, हे लीगल होतं अनलीगल होतं, या सगळ्याचा तपास पोलीस जो आहे तो आता चालकाकडून घेणार आहेत। त्यामुळे नेमकी सगळी माहिती जी आहे ती रात्री उशिरा ही सगळी घटना घडल्यामुळे पोलिसांना सुद्धा आणखी माहिती उपलब्ध होत नव्हती। आता सकाळी परत पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे आणि हे जे सगळे कामगार होते ते कामासाठी पुण्यात आलेले होते। जवळपास 100 ते 150 झोपड्या जे आहेत ते या फुटपाथाच्या शेजारी आहेत आणि त्या सर्वांना काही ना काही धोका या डंपरमुळे रात्री झालेला आहे। त्याचा सुद्धा तपास पोलीस करतायत। या व्यतिरिक्त आणखी काही लोक जखमी झालेत का, काही नुकसान झालंय का, याची सगळी माहिती आता पोलिसांकडून घेण्यात येते। मात्र इतका भयंकर प्रकार घडलेला आहे की 9 जणांना चिरडलेला आहे, 6 जण गंभीर जखमी आहेत, 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय आणि ही अतिशय गंभीर घटना पुण्यातल्या केशनंद फाट्यावर आपल्याला घडलेली पाहायला मिळते। आता नेमकी कारवाई काय पोलीस करणार, या कंपनीवर करणार, कंपनीच्या मालकावर करणार का, हे पाहावं लागेल। कारण 3 लोकांचा खरं बालाजी, त्यामुळे काय कारवाई केली जाते याकडे तुम्ही सुद्धा लक्ष ठेवून राहा। आपलं सुद्धा लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।